नमस्कार, मी ॲडव्होकेट सतनाम सिंग रजगोत्रा, अध्यक्ष ठाणे सहकार वकील संघटना। आज आपल्या समक्ष नवीन विषयासह उपस्थित आहे। विषय आहे सोसायटीने कोणत्या दुरुस्त्या स्वखर्चाने कराव्यात। बायलॉज क्रमांक 159। सोसायटीने स्वखर्चाने करण्यात येणाऱ्या दुरुस्त्या आहेत, वॉल कंपाऊंड्स आहेत, इमारतीच्या बाहेरील बागील सर्व लिकेजचे खर्च सोसायटीने स्वखर्चाने करायचे आहेत। बाहेरील विद्युत प्रवाह आहे, बाहेरील पाणी प्रवाह आहे, गटारे आहेत, हे सर्व खर्च जे आहेत सोसायटीने स्वखर्चाने करायची आहेत। त्यात महत्त्वाचा सब्जेक्ट हा आहे की स्ट्रक्चरल रिपेअर, फ्लॅटच्या अंतर्गत कॉलम, बीम, स्लॅब हे स्ट्रक्चरल सब्जेक्टमध्ये येतो। स्ट्रक्चरल खर्च, स्ट्रक्चरल रिपेअर सुद्धा सोसायटीने स्वखर्चाने करायचा आहे। तसेच टॉप फ्लोर फ्लॅट म्हणजे ज्याला टेरेसच्या खालचा फ्लॅट असेल त्याला लिकेजेस भरपूर फार प्रमाणात होत असल्यामुळे त्याचा सुद्धा जो खर्च आहे दुरुस्तीचा ते सोसायटीने स्वखर्चाने करण्याचे गरजेचे आहे। त्याला आम्ही टाळू शकत नाही की आम्ही करणार नाही, परंतु पावसाळी लिकेज बाहेरील भिंतीनी किंवा टॉप फ्लोअरवरील टेरेसला लिकेज होत असेल तर स्वतः सोसायटीने करणे बंधनकारक आहे, अन्यथा सोसायटीवर कार्यवाही होऊ शकते। भिंतीच्या बाहेरून येणारे लिकेज हे सर्व सोसायटीने स्वखर्चाने दुरुस्ती करणे गरजेचे आहे। तसेच मीटर पासून ते मेन स्विच पर्यंत विद्युत लाईन जी येते त्याची सुद्धा दुरुस्ती किंवा नवीन लावण्याची असेल तर ते स्वखर्चाने सोसायटीने करणे बंधनकारक आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।